मित्रपरिवार असो की नातेवाईक असो, सगळ्यांच्या पत्रिका आपल्या घरी येतात आणि त्या पत्रिका आपण लग्न झालं की टाकून देतो. तर टाकून न देता त्या पत्रिकेपासून आपण सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी मी 2 चौकोनी आकाराच्या पत्रिका घेतलेल्या आहे. ब्राईट रंग आहे. तुम्ही देखील जितका ब्राईट रंग राहील तितका ब्राईट रंगाची पत्रिका तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे. तर आपण चौकोनी आकार एक काढून घेतलेला आहे. तसंच मी हे कुठल्याही आकाराचे मी पत्रिका घेऊन या पद्धतीने एका वाटीच्या मदतीने मोठा गोलाकार असा तुकडा आपल्याला पत्रिकेचा कापून घ्यायचा आहे. तुम्ही रंगीबेरंगी देखील पत्रिका या ठिकाणी वापरू शकता. मी जे कलर वापरले तेच वापरले पाहिजे अशी नाही. तुमच्या घरी ज्या पत्रिका अवेलेबल असतील त्या पत्रिका तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर बघा, या ठिकाणी आपण या पद्धतीने मोठ्या आकाराचा गोल कापून घेतलेला आहे. त्याला मधोमध आपण या पद्धतीने कापून घेऊया जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला मधोमध याला खोपा बनवायचा आहे. बघू शकता इथे या पद्धतीने आपण खोपा बनवून घेऊया आणि याला स्टॅपलरने स्टॅपल करून घेऊया. तुम्ही इथे फेविकॉलने देखील याला चिपकवून घेऊ शकता, परंतु फेविकॉलने ते लवकर चिपकल्या जाणार नाही. त्यामुळे इथे मी व्हिडिओमध्ये दाखवण्याकरता स्टॅपलर लावलेला आहे. तुम्ही फेविकॉल यूज करा. आता आपण जो चौकोनी तुकडा कापून घेतलेला होता मोठ्या पत्रिकेचा, त्याला या पद्धतीने कोन शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे तुम्हाला कोन शेप देऊन द्यायचा आहे आणि याला देखील स्टॅपल करायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही फेविकॉल चिपकवा जेणेकरून ते स्टॅपल दिसणार नाही. आता आपण जो खालचा भाग आहे त्याला या पद्धतीने कट करून घेऊया. बघू शकता मी मोठ्या आकाराने याला कट करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला थोडासा भाग खालचा काढून घ्यायचा आहे, त्याला कापून घ्यायचा आहे आणि इथे मी ग्लूने स्टिक करून घेत आहे जो खालचा भाग उखळ राहिलेला होता तो. आणि जो एक्स्ट्राचा इथे भाग तुम्हाला वर दिसत आहे तो देखील मी या ठिकाणी बरोबर शेपमध्ये कापून घेत आहे जेणेकरून जी आपली शोभेची वस्तू आहे ती व्यवस्थितरित्या दिसायला हवी. तर आपण या पद्धतीने याला छान कट देऊन दिलेला आहे. बघू शकता तुम्ही कोन आकाराने याला कट केलेला आहे आपण. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर त्यासाठी आपण इथे याला डेकोरेट करणार आहोत. तर डेकोरेट करताना तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या वस्तूने तुम्ही याला डेकोरेट करू शकता. माझ्याकडे या पद्धतीचे बीड्स अवेलेबल होते तर मी याला डेकोरेट केलेलं आहे. तुमच्याकडे साडीच्या लेसा वगैरे असतील किंवा कुठले स्टोन असतील किंवा तुम्ही याला टिकल्या लावून देखील डेकोरेट करू शकता. तर या पद्धतीने मी जी पुढची बाजू आहे त्या बाजूने स्टोन लावून घेतलेले आहे आणि जे आपण खालचा बेस तयार केलेला होता त्याला या पद्धतीने जी रंगाची ग्लिटर टेप मिळतात त्याने आपण याला डिझाईन करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार याला चिपकवू शकता. कसं चिपकवायचं आहे तुमच्या आवडीने याला चिपकवू शकता. तर बघू शकता मी थोड्या छोट्या चिट्ट्या याला खालून वरून चिपकवत आहे. संपूर्ण असंच गोलाकार याला चिपकवून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीने याला गोल देखील खालून सर्कल मारू शकता किंवा असं देखील लावू शकता. आता जो आपण कापून घेतलेला बेस होता कोनचा तो बेस इथे चिपकवणार आहोत. तर बघू शकता आपण या ठिकाणी याला या पद्धतीने चिपकवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण बेस आणि जो कोन आहे त्याला चिपकवून घेतलेला आहे. तर चांगला ग्लू इथे वापरा आणि बघा इथे मी थोडा सपोर्ट देण्याकरता इथे लेस देखील लावून घेतलेली आहे. माझी साडीची लेस राहिलेली होती ते देखील मी इथे वापरलेली आहे. आता आपण या ठिकाणी छोटे फ्लावर्स बनवून घेणार आहोत. तर त्या ठिकाणी मी एक दुसरी पत्रिका अशीच शिल्लक राहिलेली घेतलेली आहे. पत्रिकेचं वरचं कवर आहे आणि लाल कलरचा आहे. छान कलर होता म्हणून मी ते चॉईस केलेला आहे. तर या ठिकाणी बघा आपण याचे फ्लॉवर्स बनवून घेणार आहोत. तर चौकोनी तुकडा दुमडून या पद्धतीने 4 भागामध्ये दुमडून याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. किंवा तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे कुठले फ्लावर्स येत असतील किंवा तुमच्याकडे ऑलरेडी आर्टिफिशियल फ्लावर असतील तर तुम्ही ते देखील या ठिकाणी चिपकवू शकता किंवा तुम्ही याला फक्त स्टोननी किंवा साडीच्या लेसनी देखील डेकोरेट करू शकता. तर आपण डेकोरेट करण्यासाठी पत्रिकेचाच वापर इथे केलेला आहे. तर इथे मी बघू शकता तुम्ही फ्लावर या पद्धतीने कट करून घेतलेले आहे. तुम्हाला जो आकार येईल त्या पद्धतीने तुम्ही रोज देखील या ठिकाणी कट करू शकता. आता या ठिकाणी मला ग्रीन कलरचा एक पेपर माझ्याकडे अवेलेबल होता तर त्याचे मी पान कट करून घेणार आहे. तर इथे या ठिकाणी मी एका पेपरचे पान आकाराने याला कट करून घेणार आहे आणि आपण हे सगळे घेतलेल्या वस्तू आहे त्या आपण जी वस्तू कुंडी म्हणजेच आपण बनवलेली आहे त्यावर चिपकवून घेणार आहोत. तर आपण
याला एका चांगल्या ग्लूने चिपकवूया. तर जो फ्रंट भाग आहे त्यामध्ये आपण चिपकवून घेणार आहोत. तुम्ही बॅक साईडने नका चिपकवू, फ्रंट साईडने याला चिपकवून घ्यायचं आहे. बॅक साईडने काही नाही लावलं तरी चालेल. तर या ठिकाणी बघू शकता आपण फ्लावर आणि जे पान बनवलेले होते ते पान आपण चिपकवून घेत आहोत. तर तुम्ही कसेही तुमच्या निवडीनुसार याला चिपकवून घेऊ शकता आणि तुम्ही कुठल्याही आकाराने कुठल्याही डिझाईनने हे कट करून घेऊ शकता आणि चिपकवू शकता किंवा नाही चिपकवलं तरी छानच दिसेल. तर या ठिकाणी मी या पद्धतीने चिपकवून घेतलेलं आहे. माझ्याकडे काही जे ग्लास असतात ते होते, तर ते देखील मी या ठिकाणी चिपकवून घेतलेले आहे. आता आपण यातील अंदरचा जो बेस आहे तो बनवून घेऊया, जेणेकरून आपला जे फ्लावर्स आपण यामध्ये अडकवणार आहोत ते व्यवस्थितरित्या अडकायला हवे. म्हणून आपण एका पत्रिकेचा या पद्धतीने राऊंड भाग कापून घेऊया आणि याला मधोमध कात्रीच्या मदतीने कट करून घेऊया. थोडंसं होल पाडल्यासारखं पाडूया आणि याला आपण बनवलेल्या कुंडीमध्ये घालूया. म्हणजेच आपण जे फ्लावर्स यामध्ये घालणार आहोत ते फ्लावर एकदम आतमध्ये जायला नको, ते व्यवस्थितरित्या वर दिसायला हवे त्या करताना. आता यामध्ये आपण एखादी फ्लावर घालूया. तुम्ही बघू शकता माझ्याकडे फ्लावर अवेलेबल नव्हते, कुंड्याच होत्या डायरेक्ट, त्यामुळे मी छोटेसे फ्लावर घातलेले आहे. तर आपली कुंडी